नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघू आज आपल्या झालेल्या बीजगणित पेपरचे संपूर्ण उत्तर. बेटा मी तुम्हाला डायरेक्टली आन्सरच सांगणार, कारण की मला माहीत आहे की नाही का तुमचा टाईम खूप महत्त्वाचा आहे. तर बघा बेटा, सर्वात पहिले बघा, पहिला प्रश्न आला होता, काय होता, अचूक पर्याय निवडा. मी सांगितलं होतं या टाईपचा येणार. तर पहा काय म्हणते, जीवनावश्यक वस्तू व सेवा करांचा दर रिकाम जागा आहे. जीवनावश्यक म्हणजे आपल्या खूप महत्त्वाच्या वस्तू राहतात, त्याच्यावर किती दर राहतो, 0%. पहिल्याचा आन्सर होतं 0%. त्यानंतरचा प्रश्न विचारला होता बेटा तुम्हाला, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही. आता वर्ग समीकरण नाही म्हणजे काय, आता बघा इथं हा x² होता, एक्सचा वर्ग ना, हा एक्सचा वर्ग काय होता, हा इकडचा प्लस, इकडे काय गेला असता मायनस, आणि नाही का दोन्ही काय झाले असते बेटा, कॅन्सल म्हणजे 0 झाले असते. म्हणून याचा आन्सर कोणते ना बेटा, पहिलं. त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलं होतं, 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती. म्हणजे सहज होतं हे, तुम्हाला नाही का दिलेलं होतं बेटा समीकरण आहे. तर x ची व्हॅल्यू किती टाकायची, 1. तर मी इथं टाकले आहे, हे समीकरण दिलं, इथं x ची व्हॅल्यू 1 टाकायची होती. आणि पुन्हा नाही का 4 1 4, पुन्हा नाही का हे असं 4 1 4, त्यानंतर हे तर जशाल तसं पुन्हा हा +4 आहे, इकडे गेल्यावर काय होणार होतं -4. असं तुम्ही जर सॉल्व केलं असतं तर तुमचं आन्सर आलं असतं, किती आलं असतं, 3. म्हणून याचं उत्तर आहे तुमचं 3 आहे. यानंतरचा बघा, 3च्या पहिल्या 5 पटीची बेरीज रिकाम जागा आहे. आता 3च्या पहिल्या 5 पटीची बेरीज काढायची. तर मग याच्यासाठी आपल्याविषयी फॉर्म्युला होता आपल्या सिलेबसमध्ये, काय होता, SN बरोबर n/2 2a प्लस n-1 इंटू डी. हे हा फॉर्म्युला होता. याच्यात नाही का सहज आपल्याला विचारलं होतं बेटा. तर याच्यात आपण नाही का किती पहिल्या 5 पटीचे म्हणून इथं 5 पुटअप केलं, इथं एच्या काय ना 3. पूर्ण तुम्ही जर सॉल्व केला असतं तर तुमचं आन्सर आलं असतं 45. म्हणून याचा आन्सर येणार 45. सोपा पेपर होता बेटा अत्यंत. थोडीशी माझी हँडरायटिंग ते बरोबर नाही आली, कारण की शाळेमध्ये फक्त शाळेमध्ये असतानाच नाही का अर्धा तासाचा ब्रेक मिळाला, त्यामध्ये पेपर बनवून नाही का पेपर्स यूट्यूबवर टाकायला लागला, त्यामुळे 10 ते 15 मिनिटात फास्टली पेपर बनला. म्हणून तो हँडरायटिंग तेवढी काही चांगली नाही आली, पण ॲडजस्ट करून घ्या बेटा. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता, खाली उपप्रश्न सोडवा. किती मार्काला होते आपले, 4 मार्काला. सोपा होता. काय म्हणे, एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर GSTचा दर किती. आता तुम्हाला माहीत आहे GST म्हणजे कोणाची राहते, CGST प्लस काय राहते बेटा, GST या दोघांची काय राहते, ॲडिशन म्हणजे बेरीज राहते. मग आपल्याला सांगितलं CGST जर 9% असेल तर SGST पण किती राहणार, 9. म्हणजे काय नाही का टोटल GST किती येणार होते, हे बघा 18%. त्यानंतरचा क्वेश्चन होता, x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx ची तुम्हाला इथं नाही का व्हॅल्यू दिली होती बेटा, की dx बरोबर किती होतं, मायनस म्हणजे काय -42 व dy बरोबर काय दिलं होतं, -3 असेल तर x ची किंमत x किती राहणार. तर हे फॉर्म्युला होता, आपल्याला माहित आहे x = काय राहते बेटा, dx च्या खाली काय राहणार d. आता dx ची आपल्याला दिली होती -42 आणि याची नाही का दिली होती -3. मायनस काय झालं, कॅन्सल. मग उत्तर किती आलं होतं, यस किती झालं, 14. आता ही त्याचा आन्सर होतं बेटा. सोपा होता बेटा पेपर. त्यानंतरचं नेक्स्ट पहा बेटा, नेक्स्ट क्वेश्चन नाही का तुमच्या याच्यात दिला होता बेटा तुम्हाला. हां, तर काय होता, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश x लिहा. मग सरळ होतं, 2 नाणी एकदा फेकायचे तर काय होतं, एकदा हेड येत होतं, किंवा हेड तेल येत होतं, किंवा टेल हेड होतं, किंवा नाही का काय होतं बेटा, टेल. सोपं होतं बेटा, हे तर तुम्हाला माहीत असेल. यानंतरचं नेक्स्ट, खालील वर्ग समीकरण, हे वर्ग समीकरण तुम्हाला दिलेलं होतं बेटा, या स्वरूपात लिहा. म्हणजेच काय लिहायचं, हा इकडे नाही का इथं काय -y² हा जो होता, म्हणजेच काय -yचा काय होता बेटा वर्ग. मग हा इकडं मायनस होता, तर याला या साईडला आणायला लागेल, कारण की इथं काय होतं ax² होतं, म्हणजे नाही का x चा वर्ग होता. मग आपण काय केलं, याला या साईडला आलं तर काय ना बेटा, यासारखंच हा पहिला y² येईल, प्लस काय ना 2y, आणि नंतर काय ना हा प्लसचा इकडे काय आला -10. अशा प्रकारे तुमचा आन्सर होतं बेटा. सोपं होतं. त्यानंतरचा नेक्स्ट
नेक्स्ट क्वेश्चन नाही का बेटा तुम्हाला दिलेला आहे, ते काय म्हणते, खालीलपैकी कोणते दोन कृती पूर्ण करून लिहा. कोणत्याही दोन नाही का कृती नाही का तुम्हाला नाही का पूर्ण करून लिहायच्या होत्या. तर बघा काय म्हणते, एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा. आता आपल्या कृती लिहायचे पहा, इथं दिले होते यस किती दिले होते 1 2 3 4 5 6 6 दिले होते, म्हणून एन यस किती आला 6. त्यानंतर समोरच आणखी नाही पुन्हा दिलं होतं वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. आता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे कोणत्या होत्या 2 3 5, म्हणून एन ए किती आला, तिथं 3 संख्या आहे म्हणून इथं किती आल्या 3 आल्या होत्या. नंतर आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे, पी ए इज इक्वल टू इथं काय एन ए बाय काय ना एन यस, हा आपला फॉर्म्युला होता. मग आपल्याला बघितलं आता हे पहा एन एची व्हॅल्यू आपल्याशी आहे, एन एची व्हॅल्यू आपल्याशी ऑलरेडी आहे, किती आहे 3 आहे, म्हणून इथं आलं 3 आणि खाली 6 आलं तसं, मग इका खालचा 3 आणि इथं 6 होता, 3 1 3 3 2 6, म्हणून आन्सर आलं 1/2 आहे, 1/2. अशा प्रकारे त्यानंतर दिलं होतं बेटा आपल्याला खालील दिलेल्या, त्यानंतर आपल्याला दिलं होतं बेटा खालील दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. आता पहा पहिली कोणती होती 70, म्हणून नाही का हे T1 किती आला 70, हे T1 70 आला. त्यानंतर दुसरी तर ऑलरेडी 60 दिलेली आहे, तिसरी आपल्या किती आहे मग 70 60, ही तिसरी किती आहे 50, म्हणून इथं आलं होतं 50. त्यानंतर सर्वात पहिली म्हणजे काय ए राहते, हे किती राहणार 70, म्हणून आपण 70 लिहिलं. आता नंतरचा डिफरन्स डी फरक काढायचा होता. तर बघा इथं का फरक लक्षात ठेवा, इथं नाही का -10 आहे, -10 आहे, इथं काय -10. बऱ्याच जण +10 लिहिलं असेल तर ते चुकीचं राहते. बरं सोपा होता बेटा प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर ज्या स्टुडंटचा मी हा पेपर घेतला होता त्यांना बी इथं चुकीचं लिहिलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं हे डार्कनेस आलं नाही बरोबर, तर चूक का करू नका बेटा, सोपा पेपर क्वेश्चन होता. त्यानंतरचा खालील दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. आता सारणी पूर्ण करायची होती, आलेख करायचे, तर आपल्याला दिलं होतं x + y बरोबर किती दिलं होतं 3, मग सोपं होतं. आता इथं आपल्या एक्सची व्हॅल्यू नाही का पहिल्या याच्यात दिली 3, एक्सची जर 3 असेल तर वायची किती राहणार 0, कारण की 3 आणि 0 किती येतात, हे बघा हे 3 आणि 0 किती येत असतात 3, म्हणून नाही काय बरोबर होतं, म्हणून एक्सची व्हॅल्यू 3 होते, इथं आलं पाहिजे होतं 0. दुसऱ्या याच्यात काय दिलं होतं वायची व्हॅल्यू नाही का 5, मग 5 मधून किती पाठवावं लागेल -2 गेले, 5 × -2 जर गेले तर किती राहिले यस 3 राहिले, म्हणजे हे आन्सर येत होतं, म्हणून नाही का इथे होतं 0 आणि इथं काय होतं -2. डायरेक्ट लिहून घ्या, तुम्हाला कामी येईल बेटा. त्यानंतरचं नेक्स्ट दोन नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा. बघा आता आपल्याला एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढायची होती. मग काय पहिले तर 2 नाणी फेकली म्हणजे किती येणार 4, इथं किती कंडिशन येणार 4, हे हेड 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 टेल टेल हेड टेल टेल, म्हणजे 4 कंडिशन होते, म्हणून इथं 4 आलं बेटा. त्यानंतर आपल्या काय कमीत कमी एक छापा म्हणजे एक असला पाहिजे, एक तर यज असला पाहिजे किंवा एक टी, तर आपण यज धरलं, मग इथं यज आला, इथं यज आला, इथं यज आला, तिन्ही जागी यज आला, म्हणून एन ए किती आला 3. मग फॉर्म्युला काय आपला पी ए = NA/NS. मग आता सगळा एन एची व्हॅल्यू आपल्याशी होती 3 आणि नाही का तुम्हाला माहिती आहे NS किती होता आपल्याशी 4, म्हणून याचा आन्सर येणार 3/4. त्यानंतरचं बघा बेटा थोडं फास्ट घेत आहो, कारण की तुमच्या आन्सर्स डायरेक्ट एक्सप्लेन करत आहो, पूर्ण एक्सप्लेनेशन करत नाही आहे बेटा, कारण की आता पेपर झालेला आहे, तर तुम्ही आन्सर नाही का टिक मार्क करून घ्या बेटा. दुसऱ्याची काय करायची बेरीज, जर बेरीज केली असते तर तुमचं पहिल्याचं आलं तर एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू पण किती आली असते 2. सोपा क्वेश्चन होता बेटा. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, खाली वर्गीय समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आता इथं तुम्हाला या वर्ग समीकरणाचे काय काढायचे होते अवयव. सोपा प्रश्न होता. तिथं इथं x होता म्हणजे काय +1 होता, मग +1 साठी आपण काय घेतलं इथं 5x घेतला, इथं -4x घेतला, म्हणजे 5x म्हणून 4x गेला तर काय ना 1x. मग हे व्हॅल्यू पुटअप केला ना, तुम्ही जर सॉल्व केला तर एक्सची व्हॅल्यू तुमची आली असती -5 आणि वायची व्हॅल्यू किती आली असती +4. अशा प्रकारे करा लागत होतं बेटा. त्यानंतरचा समोरचा प्रश्न दिलेला आहे बेटा, काय म्हणते दिलेल्या अंकगणिती श्रेणी. आपल्या या अंकगणिती श्रेणी दिलेली आहे का, तर या अंकगणिती श्रेणीमध्ये काय आहे तुम्हाला किंमत दिली आहे, किती दिली आहे 12 16 20 24 यासारख्या तुम्हाला नाही का किमती दिलेल्या आहे. तर त्या श्रेणीचे काय 24वे पद काढा. तर 24वे पद काढायसाठी आपला फॉर्म्युला सोपा होता, काय होता TN
Tn इज इक्वल टू काय होता आपला फॉर्म्युला बघा. आपला फॉर्म्युला खूप सोपा होता बेटा. Tn इज इक्वल टू काय होता, एक मिनिट हां, Tn इज इक्वल टू काय होता, ए प्लस एन मायनस 1 डी. हा आपला फॉर्म्युला होता बेटा. मग हा फॉर्म्युला होता. तर एनची व्हॅल्यू इथं आपल्याला 24 पद सांगितले म्हणून आपण 24 घेतले. एची व्हॅल्यू सुरुवातीचं पद किती आहे, 12. त्यानंतर एनची 24. याच्यात तुम्ही नाही का सगळ्याच्या जर व्हॅल्यू पुटअप केल्या असत्या तर तुमचं 104 आन्सर आलं होतं. खूप सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बेटा, जर तुम्हाला नाही का असं दिलं आहे समेशन एक्स आय एफ आय असं दिलं बरोबर 1265. किती होते बेटा, 1265. व एकूण प्राप्तकांची संख्या किती दिली होती तुम्हाला, 50 आहे. तर त्या सांख्यिक माहितीचा मध्य काढा. आता सांख्यिक माहितीचा मध्य काय, इथं तुम्हाला दिली होती 1250 आणि इथं किती दिली होती 50. या 50 जर भागितलं असतं तर तुमचं आलं असतं 52.3. सोपा प्रश्न होता बेटा. त्यानंतर प्रश्न बेटा बा, खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. कोणती कृती एक पूर्ण करायची आहे, सोपे होते. काय होतं, श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने त्या किमतीवर त्याला 10% सूट दिली होती. लॅपटॉपवर वस्तू व सेवा कराचा दर किती होता, 18% आहे. तर दुकानदाराने आकारलेल्या केंद्राचा व राज्याचा कर काढा. श्रीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयांना मिळाला. तर सोपं होतं बेटा. आपल्याला दिली होती, इथं दिलं सूट एवढी आणि सूट इज इक्वल टू काय होतं, तुमची किंमत किती होती 50,000. त्याच्यावर किती दिली होती 10% सूट. मग 10% म्हणजे मी इकडे सांगितलं, इकडे करून दाखवलं. 50,000 10%, जेव्हा पर्सेंटेज राहतं खाली कधी बी काय लिहायचं त्याच्यात 100. मग हा इथं जेव्हा आपण नाही का 100 लिहिले, इथे नाही का आपण जेव्हा 100 लिहिले बेटा, तर मग आता काय सोपंच होतं. काय केले, हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 काय झालं कॅन्सल. मग या दोघांचा इकडे इकडे नाही, इकडे लिहायला लागेल. हा 0 आणि हा 0 कॅन्सल आणि हा 0 आणि हा 0 कॅन्सल. तर याचा आन्सर किती आला असतं बेटा, 5,000. इकडे प्रिंट मिस्टेकने केलं, मग इथं तुमचं पहिला आन्सर आला असतं बेटा 5,000. त्यानंतर लॅपटॉपची करपात्र किंमत. आता लॅपटॉपची करपात्र किंमत म्हणजे काय होती, किती 50,000चा, सूट मिळाली किती 5,000 रुपये. म्हणून इथं ना 5,000 म्हणजे आता लॅपटॉपची किती झाली बेटा 45,000. आता त्या समोर काय होते आपण बघू. नंतर लिहायचं होतं आता GSTचा दर. GST किती पर्सेंटेज राहते बेटा, 18% राहते. मग का 18% GST दराने केंद्राचा कर किती होता, 9% दिला होता इथं. मग पुन्हा 9% होतं, तर आपल्यापाशी आलीच होती किती होती लॅपटॉपची किंमत 45,000. मग 45,000 इथं 9%, जेव्हा पर्सेंटेज राहतो खाली काय लिहायचं 100. पुन्हा हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 काय झाला असता कॅन्सल. याला तुम्ही सॉल्व जर केला असतं तर तुमचं इथं आलं असतं किती 4,050 रुपये. इथं 4,050 रुपये लिहायचे होते. त्यानंतरचं बेटा नंतर तुम्हाला सांगितलं लॅपटॉपची एकूण किंमत किती होती 45,000 रुपये. त्यानंतर याच्यावर कर किती लागला बेटा 4,050 रुपये. 4,050 रुपये पुन्हा नाही का किती लागला बेटा, पुन्हा लागला 4,050 रुपये बरोबर आहे. मग किती आला असतं याचं उत्तर, या सगळ्याची जर बेरीज केली असेल 53,100 रुपये. तर असं याचा आन्सर होतं बेटा. सोपा क्वेश्चन होता. यानंतरचा पहा नेक्स्ट क्वेश्चन नाही का तुम्हाला दिलेला आहे बेटा. पहा काय म्हणते, 5m² + 2m + k = 0. म्हणजेच काय 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ आपल्याला हे दिलेलं आहे बेटा, एक मूळ दिलेलं आहे असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपल्याला कोणाची किंमत काढायची होती, के ची. म्हणजे आपल्याला दिलं होतं तर सरळ होतं, आपल्याला के ची किंमत दिली होती. मग आता काय होतं इथं आपल्याला का 5 × आता इथं तुम्हाला माहिती आहे बेटा इथं स्क्वेअर होता, तर इथं काय केलं इथं 7/-7/5 स्क्वेअर. इथं ही व्हॅल्यू आली असती. इथं पुन्हा ते फॉर्म्युल्यामध्ये आहे म्हणून मायनस किती 7/5. पुन्हा याचा जर वर्ग काढला असता तर नाही का मायनसचा प्लस 49 आणि खाली नाही का 49 आला असता आणि इथचा एक 5 इथचा 5 कॅन्सल म्हणजे 49 इथचा एक 5 आणि इथचा एक 5 कॅन्सल झाला असता. इथं फक्त 5 राहिला असता वर्ग असता म्हणजे 49/5. पुन्हा इथं काय आलं -14/5 आला असतं. पुन्हा इथं 7 आणि नाही का इथं एक के ची व्हॅल्यू आहे इथं +7 आला असतं आणि इकडे गेल्यावर काय आलं असतं -7. तर अशा प्रकारे याचा आन्सर होतं. खूप सोपं होतं बेटा. यानंतरचा खालीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवा. कोणते दोन उपप्रश्न सोडवायचे होते पहा. दोन संख्यामध्ये फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज
19 आहे तर त्या संख्या शोधा. आता हे सॉल्व केलं असतं तर तुमचे नाही का एका पहिल्या याच्यात आली होती, पहिली आली होती x म्हणजे पहिली संख्या 5 आणि दुसरी नाही का दुसरी कोणती आली असते बेटा y2. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये व तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती. मग आपल्याला काढायचं होतं. पहा इथं मी पूर्ण तुम्हाला सॉल्व करून दिलं की कशा प्रकारे करायचं आहे. आता पूर्ण एक्सप्लेन करणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, माझ्या शाळेचा ब्रेक पण संपून जाईल. तर ठीक आहे, तर त्याच्यामुळे नाही का हे जर तुम्ही जर पूर्ण जर सॉल्व केलं असतं तर याचं सोपं होतं. काय आलं असतं याचं आन्सर पहा, एवढं आन्सर आलं 1,92,000 हे तुमचं आन्सर आलं असेल. हे जर आन्सर आलं असेल तुम्हाला तर नाही का फुलपैकी फुल मार्क मिळतात बेटा. त्यानंतरचा पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा. आपल्या इथे नाही का घटनाची संभाव्यता काय ते प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 1 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेले 6 कार्ड. 1 ते 5 पूर्णांक लिहून किती कार्ड करायचे आहे 60. तर असा हा प्रश्न होता. किती होते 6 करायचे होते बेटा. मग पहा काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. तर पहा किती 6 पैकी किती आला असतं बेटा 5 हे पहिल्याचं उत्तर. दुसरं काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे किती आला असतं बेटा याचा आन्सर 1. जर तुम्ही अशा प्रकारे लिहिलं असतं तुम्हाला फुलपैकी फुल मार्क मिळाले असते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा. आता ही नाही का तुम्हाला नाही का जी सामग्री दिली होती ही कशाने दाखवायची होती तुम्हाला लेखाद्वारे दाखवायचे होते. तर आय होप तुम्हाला हा क्वेश्चन जमला असेल बेटा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडवा. कोणते 2 सोडवायचे होते काय म्हणे एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळाची बेरीज 7 2 मुळाची बेरीज 7 आणि त्याच्या घनाची बेरीज 91 आहे तर ते वर्ग समीकरण कोणते. आता कसे सोडवायचे होते तर हे इथं मी पूर्ण नाही का तुम्हाला एक्सप्लेन करून म्हणजे राईट करून दिलेलं आहे बेटा. आहे तर हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सोडवायचं होतं. थोडीफार माझी पण मेथड नाही का फास्टमध्ये नाही का यूज करून नाही का ते फास्टलीमध्ये सोडवलं होतं. तर पहा याचं उत्तर आलं असं तुमचं पहा एक्सचा वर्ग मायनस किती होतं 7x अधिक 12 = 0. मराठी इंग्लिश मिक्स होते बेटा. ठीक आहे चालते. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा काय ते श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किंमतीचे 100 शेअर किती 900 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रति शेअर 0.5% दलाली 0.5% दलाली दिली व दलालीवर किती 18% GST दिली तर काय होणार. आता बघा श्रीमती तेजस्वी यांनी काय एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर किती 900 रुपयाला घेतले बेटा आणि किती दलाली दिली 0.5% दलाली दिली आणि त्या GST किती दिला 18%. तर काय होईल बघा. आता बघा 100 शेअरसाठी एकूण गुंतवणूक किती रुपये केली पहा किती होते आपल्याला 900 रुपये होते आणि ते आपल्याला दिले होते 100 शेअर म्हणून किती होणार बेटा यस 9 1 9 आणि 4 0 जशाला तसे अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर बेटा गुंतवणुकीवर दलाली किती दिली तर दलाली किती दिली एवढे पैसे होते याच्यावर किती दिले आपल्याला 0.5 म्हणून इथं नाही ना 0.5 आणि इथं पर्सेंटेज आहे म्हणजे खाली ना तू काय 2 0 हा 0 हे 0 हे 0 आणि हे 0 काय ना कॅन्सल म्हणजे तुमचा आन्सर आहे 450 रुपये. त्यानंतर दलालीवरील GST काढा. आता याच्यावरची GST काढायची मग काय 450 रुपये किती GST दिले आपल्याला 18% महिला गुणिले किती 18 जिथं पर्सेंटेज राहते तिथं खाली काय लिहायचे 0 मग हा 0 हा 0 काय झाला कॅन्सल. याचा तुम्ही जर गुणाकार केला तर किती आला असता 81 रुपये. त्यानंतर बेटा 100 शेअरसाठी एकूण किती रुपये खर्च झाले. मग आता 100 शेअरसाठी किती खर्च झाले तर सरळ आहे हे तर आपले नाही का पहिले तर नाही का 90,000 रुपये होते आणि त्यानंतर हा खर्च लागला 450 रुपये हा 81 रुपये लागला असे पूर्ण धरून नाही का तुमचे किती झाले 90,531 रुपये. अशा प्रकारचे उत्तर लिहायचे होते. सोपा क्वेश्चन होता. यानंतर बेटा पहा शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यंक काढा. आता मध्यंक काढायचा होता ते मध्यंकचं तुम्ही जर प्रॉपर वेने काढले त्याचा आन्सर येते बेटा किती 37.67 याप्रमाणे आन्सर येते बेटा याचं. त्यानंतरचा नेक्स्ट बघा कोणते एक उपप्रश्न सोडवायचा शेवटचा होता 3 मार्कासाठी होता. काय होता बेटा क्वेश्चन बघू.
एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खालील सारणी दिली आहे. म्हणजे शाळेतली मुलं नाही का शाळेत येण्यासाठी वेगवेगळे साधनं वापरायचे त्याच्यात निरीक्षण दिले आहे. जसं इथं सायकल, बस, रेल्वे आणि रिक्षा दिला होता. तर आपल्याला नाही का विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण आपल्या शेकडा प्रमाण काढायचे होते. सोपं होतं बेटा. आता हे 35 आहे. या याची व्हॅल्यू जर आपण 15 घेतली तर 35 + 15 किती व्हॅल्यू 50. पुन्हा इथं हे 20 दिलेलं आहे. आता पहा इथं एची व्हॅल्यू किती आहे, एची किती आहे 15 आणि इथं 2a आहे. 2a म्हणजे 2 × 15 किती होणार आहे 30. म्हणजे 30 आणि 20 असे 50 होतात. हे 50 येत होते बेटा, हे 50 येत होते. त्यानंतरचा नेक्स्ट पहा इथं गट अ व गट ब मध्ये किती विद्यार्थी आहेत. जर गट ए मधील एक विद्यार्थी गट ब मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते, परंतु गट ब मधील एक विद्यार्थी गट अ मध्ये आल्यास अ गटातील विद्यार्थी संख्या ब गटातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट होते. तर प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढा. तर अशा प्रकारे तुम्हाला हे दिलेला या प्रकारे असं तुम्हाला पूर्ण काढायचं होतं. याचा आन्सर मी डायरेक्टली सांगतो. वायची व्हॅल्यू किती आली असते 5 आणि एक्सची व्हॅल्यू काय आली 7. तर आय होप तुम्हाला आजचा पेपर तुमच्या सर्वांचा चांगला गेला असेल. खूपच सोपा पेपर होता बेटा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेटा. तुम्हाला समोरच्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. ओके बेटा, थँक्यू.